निघाली कॉमेडीची बुलेट ट्रेन पकडून वाढवून या. माझ्या कर्णपटलांनी इथे तुमचा सारा इतिवृत्तांत ऐकला त्याबद्दल मजला क्षमा करा. मेजर साहेब हे सांगायची गोष्ट नाही पण सांगतो हो. काय ती म्हणाली की तुम्ही ज्या घटना सांगत होतात ना त्या सगळ्या घटना इथे लपून माझ्या कानाने मी ऐकल्यात त्याबद्दल मला क्षमा करा. परंतु देशाच्या विरोधात घातक कृत्य करणाऱ्या लोकांविरुद्ध तुमच्या समवेत प्राणपणाने लढायला मी तयार आहे. म्हणजे ती म्हणते या मिशन मध्ये ती सुद्धा सहभागी व्हायला तयार आहे. मग एवढं सहज का नाही बोलत ती बडबडते ती म्हणजे हिला जरी त्यांच्यावर सोडलं तरी पुरेच आहे. पण तुम्ही सगळे तयार आहेत ना मिशन मध्ये सगळे सामील होणार ना अतिरेक्यांना घाबरणार नाही. एकच विनंती सगळ्यांना की मिशन संपेपर्यंत स्पिरिटचं नाव घेऊ नये नाही तर मिशन हल्लं तर मग मला बोलू नये. ओके 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 नो प्रॉब्लेम. स्पिरिटचं नाव घेणार नाही. आपलं मिशन स्टार्ट होणार. यस कोणी घाबरायचं नाही नाही नाही. सगळ्यांनी एकत्र मिळून मिशन कंप्लीट करायचंय. मला सांगा तुमच्या गच्चीला दरवाजे किती आहेत? 3. ओके व्हेरी गुड. आपण एक काम करायचं अतिरेकी यायच्या आत आपण गच्चीवर जाऊन लपून बसायचं आणि अतिरेकी आले की 2-2चा ग्रुप करून सगळे दरवाजे कव्हर करायचे. अच्छा हो मेजर साहेब पण त्या अतिरेक्यांसमोर असा चालत जाऊन दरवाजा कव्हर केला तर ते आपल्या छातडात गोडी घालतील ना. गुड क्वेश्चन गुड क्वेश्चन. मुळात आपण अतिरेक्यांसमोर चालायचंच नाही. आपण क्रॉलिंग करायचं ढोपरावर चालायचं. मेजर साहेब ना आतापर्यंत आयुष्यात ढोपरावर कधीच चाललेलं नाही. नाही ढोपरावर नाही हो असं रांगत रांगत चालायचं. ते मला सवय आहे का नाही. हो ते बायको मला जेव्हा वराटते का नाही तेव्हा मी रांगत रांगत पालंगाखाली जातो का नाही. तुम्हाला सवय ना. मला सवय. ठीक आहे मी तुमच्या पाठीवर बसेन. मेजर साहेब ह्यांना सवय आहे आणि दुसरी ह्यांना सवय आहे कारण रात्रीच्या वेळी ते स्वतःच्या पायावर नाही ढोपरावरती चालत येतात. ओके नो प्रॉब्लेम. सगळे रेडी आहेत ना. आपण कुणालाही घाबरायचं नाहीये. आपण विजय मिळवू शकतो. पण अतिरेकी आहेत त्यांच्याकडे भारी भारी गन्स असतात. आपण घाबरायचं नाही. माझ्याकडे सुद्धा गन आहे. खूप पाठीमागे ठेवले. बघूया बघ दिसतं का? खरी आहे बंदूक. खरी आहे. तुला काय वाटलं दिवाळीतली आणले तिकडे फोडायची? माझ्याकडे लायसन्स पण आहे. त्यात काय ते माझ्याकडे पण आहे. 2 व्हीलर 4 व्हीलर 3 व्हीलर नाही याचं पण लायसन्स. ते काय करायचं सांगा. गच्चीत जाऊया. येस गच्चीत जायचं. रेडी रेडी. देशासाठी करून दाखवायची हीच ती वेळ आहे. हीच ती वेळ. हाच तो क्षण. सगळ्यांनी रेडी रेडी. आक्रमण. इकडे 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 गच्ची इकडे. सगळे रेडी आहात का? धक्क्या आवाजात. सगळे रेडी माय कमांडोज? येस सर. ओके बघा तुम्ही 6 जण जरी असलात तरी 600च्या बरोबर आहात. साहेब तुमच्या गणिताचा काहीतरी घोल आहे का? तुम्ही 4 जण असलात तरी 400च्या बरोबर नाहीत असं म्हणा. का? कारण आम्ही 6 जण नाही आम्ही 4 जण आहोत. 4 जण? अरे पण मगाशी आपण निघालो तो माझ्या सकट 7 जण होते. हो बाकीचे 2 जण गायब कोण आहेत? राजपूत आणि पटवर्धन खालून येताना भूमिगत झाले आहेत. पण ते आपल्या बरोबर जीव द्यायला तयार झाले होते ना. हो श्रोत्री ते जीव द्यायला तयार झाले होते पण मध्येच त्यांनी दम तोडला. तुम्हाला सांगतो नुसते बोलण्याच्या कामाचे आहेत पण पोकल वासा आहे पोकल वासा. बरोबर. ओके ओके तुम्ही टेन्शन घेऊ नका कारण मुळातच आपल्याकडे हत्यार आहे. हत्यार तुमच्याकडे हो माझ्याकडे फक्त स्टंप आहे आणि माझ्याकडे हॉकी स्टिक आहे. नो प्रॉब्लेम नो प्रॉब्लेम.
तुम्ही हत्यारकडे कॉन्सन्ट्रेट करू नका. नाही. हे बघा, दुर्दम्य इच्छाशक्ती असेल तर आपण अजूनही लढाई जिंकू शकतो. याची इतिहासामध्ये नोंद आहे. एनिवेज, तुम्ही हत्याराचा विषय काढलात म्हणून सांगतो. अतिरेकी आहेत, फार डेंजर असतात. त्यांच्याकडे AK-47 असू शकते आणि AK-47 मधून एकाच वेळेस एवढ्या गोळ्या सुटतात. त्यामुळे तुम्ही पोझिशन घेताना लगेच आणि ताबडतोब घ्या. पण मी काय बोलतो, मग एवढ्या धाडधाड बऱ्याच गोळ्या कशाला पाहिजे? आम्हाला एक एक पण पुरेल. मला असं ताप आला तर अर्धी गोळी पण चालते. कर्नल साहेब, पण मला एक सांगा, म्हणजे नाही मेजर. मेजर साहेब, मला एक सांगा, म्हणजे ही जर AK-47 असेल, एकदा ट्रिगर दाबलं की अशा धडधड धडधड खूप गोळ्या सुटतात. एवढी रेंज असते त्याची? अरे नेमकी मला आता रेंज आली. थांबा. हॅलो, ऑफिसला फोन करून कळवतो. हॅलो, येस सर, आय एम इन सर्व्हिस. नाही, तुमच्याकडच्या सर्व्हिस बद्दल नाही म्हणतोय. आय एम इन सर्व्हिस फॉर द कंट्री. येस. हॅलो हॅलो, कॅन यू हिअर मी? हॅलो हॅलो, कॅन यू हिअर मी? कॅन यू? हॅलो हॅलो, जरा खालनं फोन. नो प्रॉब्लेम. अरे काय कॅन यू हिअर मी? सांभाळून. सर सर, मिशन फोडू नका. अहो नो प्रॉब्लेम कसला, काय वसाट्याला रेंज काय आलेली नाही आहे. आता हा घरात जाईल, आतमध्ये कडी लावील, बेडरूम मध्ये जाईल, मग रेंज गेली ह्याला. मी सांगतो, हा घाबरलेला आहे म्हणून पळून गेलेला आहे, बाकी काही नाही. सरसेनानी, कोण? आपण दोघं एकाच पोस्टवर? म्हणजे तुम्ही. अहो, आपला आणखीन एक मावळा धारातीर्थी पडला. नो प्रॉब्लेम. तुम्ही 3 जण जरी असलात तरी 300च्या बरोबरीने आहोत. गुड. काय काळजी करायची नाही, गणित सुधारतंय, हळूहळू तुमचा सुधारतंय. हॅलो, हा बोला बोला, काय काय प्रॉब्लेम? वसाड्या, रिंग नाही वाजली, फोन कसा काय आला इथे? ज्याला ते सायलेंट वर ठेवलं होतं मी. एक मिनिट. हा हा, बोला बोला. हॅलो, हा काय म्हणताय? काय काय? कधी? कोण? कुठे? हॉस्पिटल? मला काय काय पिताश्री, काय झालंय? ऍसिडिटी. काय झालं? निघतो. काय काय निघतो? ताबडतोब निघतो. अगं चल पोरी, आपली शांता अक्का काय झालं? गेली. अहो, काय बोलताय? शांताक्का काय बोलू नको तू. चल. अहो, पिताश्री ऐकून घ्या. शांताक्कांनी 3 वर्षांपूर्वीच देवाघरी प्रस्थान केलं. काय रे? हे मला आता सांगते. नाही नाही, तरी मला गेलंच पाहिजे. तू थांबू नको. हे मला आता सांगते. नाही नाही, तरी मला गेलंच पाहिजे. तू थांबू नको. काय झालं? क्षमा करा, मला क्षमा करा. माझे पिताश्री पार्श्वभागाला पदस्पर्श करून पलायन करते झाले आहेत. त्यांच्या या भ्याड आणि अनपेक्षित वर्तनाबद्दल मी तुम्हा देशवासियांची क्षमा मागते. मेजर साहेब, तुम्ही अजिबात घाबरू नको. अजिबात घाबरायचं नाही. आम्ही दोघं असलो तरी 200च्या बरोबरीने आहोत. तुम्हाला सांगतो, रोज रोज बायकोच्या हातात मारण्यापेक्षा हिथंच मारीन म्हणतोय. काय बोलून गेला ते? मला तुमचा अभिमान आहे. मग मोरे देशासाठी जीव देणार आहे. मोरे, आय सॅल्यूट यू. मोरे, तुमच्या शरीरात घुसलेल्या गोळ्यांना सुद्धा अभिमान वाटेल. कसला? आपण कुठल्या शरीरात घुसलोय म्हणून. एवढ्या गोळ्या घुसतील? 1 मिनिट, मला जरा घरी जायला लागेल. ते काय दूध ठेवलंय गॅसवर, उतू जाईल ना, तर लगेच येतो. म्हणजे गॅस बंद करून लगेच येतो. नाही, तोपर्यंत चालू ठेवा. नाही, ऐका. मयुरे, ऐका. मयुरे, मोरे, हा असं काय? अरे हा आत्ता बोला ना मोरे, मी जीव देणार म्हणून. तुम्ही घाबरू नका. तुम्ही घाबरू नका. मी एकटी असले तरी शतकास पुरे पडेल एवढी आहे. अगं त्याचीच भीती आहे ग. तू बोलणार काय, मला कळणार काय? ते अतिरेकी आपल्याला शत्रू समजून नाही, आपल्या गैरसमजुतीतून आपल्याला गोळ्या घालतील, याचंच दुःख आहे. सगळी तयारी झाली का? झालीये. कोणाची तरी चाहूल लागते. सगळी तयारी झालीये.
पळा पळा ये लपा, लपा, लपा. सांगतो. काय काय तयारी केली तू अरे तयारी काल रात्रीपासून रट्टा मारलाय. आता बघ कसा हैदोस घालतो ते. बॉम्ब पण आणलेत. आधी बॉम्ब मग गोळीने उडवणार सगळ्यांना. व्हेरी गुड. भयानक हल्ला करणार अरे पण ते. तू काहीच आणलं नाही हातात. नाही मला तिकडे सगळं मिळणार आहे ना. काय म्हणालीस पुरी? खूप भयानक हल्ला करणार आहेत आता. हो बहुतेक बाल जिहाद करणार वाटतं ते. पण तू टेन्शन घेऊ नकोस. ते छोटं काहीतरी आलंय ना त्याच्याकडे हत्यार नाहीये. तू त्याला पकड आणि मुस्कटाव चालेल. आणि हा शस्त्रास्त्रांनी जो सज्ज आहे ह्याला